नमस्कार. मी आज एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं चिकन सुक्कं बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, ह्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि थोडं एक अर्धा चमच्यापेक्षा पण कमी थोडंसं लाल तिखट वापरणार आहे मी. आणि लिंबू वापरणार आहे, कारण दही वापरणार नाही, टमाटर पण नाही वापरणार. त्याला छान असं मिक्स करणार आहे. त्याला मी 20 मिनिट असं झाकून ठेवणार आहे. आता आपण 20 मिनिट चिकन झाकून ठेवलेलं आहे मुरण्यासाठी. तोपर्यंत मी त्याचे मसाले भाजून घेणार आहे. खोबरं, धने, जावित्री, फूल, विलायची, शहाजिरे, दालचिनी, 4 लवंग आणि 4 मिरे आणि तेजपत्ता आणि थोडेसे 1 चमचे डाळवे. आता मी हे असं भाजून घेणार आहे. हे भाजून जातेलं आहे. ते ताटामध्ये बनवणार. मी आता खोबरं आणि डाळवे जास्त नाही भाजायचं, थोडंसं असं गरम करायचं. खोबराने आपले डाळे पण छान भाजलेले आहेत. त्याबाद काढून होते. आणि चिकन झाकून ठेवलं होतं 10 मिनिटसाठी. आता छान असं हे मुरलेलं आहे. आता मी कढई ठेवली गॅसवर आणि याला 4 मोठे चमचे मी तेल वापरणार आहे. आणि आता हे बघा, मोठे 4 जास्त कांदे कापून कट करून घेतले बारीक असे मी. आणि हा लसूण आहे, आलं आणि ही कोथिंबीर. तेल छान गरम झालेलं आहे. तर आता मी कांदा टाकणार आहे. आणि आपण दोघंजण आणि वाटणात कांदा वापरलेला नाही, मी असं कांदा वापरणार आहे. आणि पाणी टाकणार नाही अजिबात. असंच मी सुक्कं मटण चिकन बनवणार आहे. ह्यातला कांदा असा थोडासा गुलाबी झालेला आहे. तर आपण आता ह्याला जास्त असं लाल करणार नाही. आपण असं थोडंसं कच्चा कांदा असतानाच आता मी चिकन हळद मीठ लावून मुरायला ठेवलं होतं. छान असं मुरलेलं आहे आणि थोडंसं लिंबामुळे पाणी पण झालेलं आहे. आता मी चिकन यात सोडणार आहे. गॅस मोठा ठेवून मला असं 5 मिनिट छान असं फ्राय करणार आहे.
मोठ्या गॅसवर 5 मिनिट छान असं फ्राय केले आणि बघा खूप छान ह्याचं तेल आणि पाणी पण सुटलेलं आहे. आता ह्याला मी बारीक गॅसवर झाकून ठेवते. तोपर्यंत आपण त्याचा मसाला वाटून घेऊ. आता आपण हे मसाला वाटून घेऊ. अगोदर आपण हे सुका मसाला वाटून घेणार आहे. आता हे सुका मसाला छान वाटलेला आहे. आता यातच मी लसूण टाकणार आहे, कोथिंबीर आणि हे घरचं साठवणीचं काळं तिखट आहे हे पण टाकणार आहे. आपण दुसरा बाहेरचा कुठलाही मसाला वापरलेला नाही, एकदम साध्या आणि घरगुती पद्धतीने बनवणार आहे. बघा मसाला छान बारीक झालेला आहे, कारण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. असं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. असे थोडं पण पाण्याचा वापर केलेला नाही. आपण कांदा भरपूर घातला आणि थोडासा पत्ता ठेवल्यामुळं पाणी झालेलं आहे. आता आपलं मटण पण 80% शिजलेलं आंबो. आता मी हे मसाला आहे ना पण कुठला पण बाहेरचा बाजारातला काही मसाला वापरलेला नाही. गरम मसाला घरीच तयार केलेला आहे आणि घरचं साठवणीचं काळं तिखट वापरलेलं आहे. बघा किती छान असा कलर पण आलेला आहे. आणि आता ह्याला बारीक गॅसवर मी ह्याला 20 मिनिट झाकून ठेवणार आहे. आपलं 20 मिनिट झालेले आहेत. किती कलर छान आलेला आहे बघा. आणि आपण मगाशी थोडंसं हळद मीठ टाकलेलं, हळद मीठ लावताना आता मीठ आपण वापर केला नव्हता. आता थोडंसं मीठ टाकणार आहे आणि अजून परत एकदा आपण त्याला असं परतून घेणार आहे, कारण आपण पाणी वापरलं नाही. आणि बघा असं छान पाणी पण झालेलं आहे थोडंसं. आणि आपण तेल ना जास्त वापर केला होता त्याच्यामुळं कलर पण छान आलेला आहे. आणि छान आता हे चिकन शिजलेलं आहे. तर आपलं हे तयार झालेलं आहे सुकं चिकन. त्याच्यात आता मी बारीक कसं चिरून कोथिंबीर टाकणार आहे. बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे. आपण ह्याच्यात पाण्याचा एक पण थेंब वापर केलेला नाही. कांदा जास्त वापरल्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडलेली नाही. त्याच्यामुळे आता आपलं छान असं चिकन तयार झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेते. तयार आहे आपलं सुकं चिकन, एकदम साधं आणि घरगुती पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला जर माझं चिकन आवडलं असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.